ताईमाई आक्का म्हणत आपल्या गावचा सरपंच निवडून आला. आता थेट जनतेतून सरपंच निवडून येत असल्यामुळे त्याला ना सदस्य पळवापळवीची गरज आहे ना कुणासमोर हात जोडण्याची. जनतेने निवडून दिलं म्हणजे झालं. दैवत, आधारस्तंभ, खंबीर साथ यांचे छोटे फोटो आणि आपल्या सरपंच साहेबांचा मोठा फोटो असे बॅनर्स लावणं हे निवडणुकीनंतरचं तसं पहिलं काम. पण याच सरपंचांचं खरं काम काय असतं ते लक्षात ठेवा. तर सरपंच हा गावाचा प्रमुख असतो. त्यामुळे गावात विकास करायचा की नाही हे सरपंचानेच ठरवायचं असतं. केवळ नावाने सरपंच राहायचं की कामाने सरपंच व्हायचं ते त्याच्याच हातात असतं. ग्रामपंचायतीचे अधिकार आणि सरपंचाची जबाबदारी हे ज्याला कळलं तोच खरा आदर्श सरपंच. सरळ सांगायचं झाल्यास सरपंचाला दोन गोष्टी करायच्या असतात. एक म्हणजे गावातून कर गोळा करणं आणि दुसरं मूलभूत सोयी सुविधांचा विकास करणं. ग्रामपंचायत ही गावच्या हद्दीत असलेली घरं, मोकळ्या जागा यावर कर घेत असते. त्यालाच घरपट्टीही म्हणतात. घरपट्टी, पाणीपट्टी, व्यवसाय कर, यात्रा कर, जनावरांच्या खरेदी विक्रीवर कर असे काही कर गोळा करून ग्रामपंचायतीला महसूल मिळतो. हे झालं पैसे गोळा करायचं. पण पैसे खर्च करायचं काय? तर गावातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पथदिवे, गावातील स्वच्छता, गटार, आरोग्य व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था, गावात कायदा व सुव्यवस्था राखणं आणि सार्वजनिक मालमत्तांची देखभाल करणं, शासनाच्या योजनांची गावात अंमलबजावणी करणं ही महत्त्वाची कामं ग्रामपंचायतीला आणि प्रमुख म्हणून सरपंचाला करायची असतात. त्यातील सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ग्रामसभा बोलावणं. सरपंच या ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. गावातील प्रौढ लोकांना या ग्रामसभेसाठी निमंत्रित केलं जातं आणि या सभेत भाषणं कमी आणि गावाच्या विकासावर आणि ग्रामपंचायतीच्या कारभारावर जास्त चर्चा होणं हे अपेक्षित असतं. वर्षातून किमान 4 वेळा ग्रामसभा होणंही अपेक्षित असतं. आता तुमच्या गावात किती वेळा ग्रामसभा होते आणि तुम्ही ग्रामसभेला किती वेळा जाता हे फार महत्त्वाचं आहे. कारण ग्रामसभाच गावाच्या विकासाची पहिली पायरी मानली जाते. ग्रामसभेत मंजूर झालेली ठरावाची सरपंचाने अंमलबजावणी करायची असते. ग्रामसभांमध्ये झालेल्या चर्चेतूनच पुढे गावाचा विकास आराखडा तयार होतो, ज्याला विलेज डेव्हलपमेंट प्लॅन VDP म्हटलं जातं. गावात कोणती कामं झाली पाहिजेत, गावाचा आणि गावातील प्रत्येक घटकाचा विकास कसा झाला पाहिजे हे सर्व गावकऱ्यांनी विचार मंथन करून गाव विकास आराखड्यात नमूद करणं आवश्यक असतं. त्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी गावातील तज्ज्ञ व्यक्तींसोबतच प्रत्येक गावकऱ्याला विश्वासात घेणं महत्त्वाचं असतं. गाव विकास आराखड्यातील ज्या गोष्टी आहेत त्या मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतीचा स्वनिधी, राज्य सरकारकडून मिळणारा महसुली हिस्सा, वित्त आयोगाचा निधी, ग्रामपंचायतीला मिळालेली बक्षीसरूपी रक्कम आणि लोकवर्गणी याचा वापर केला जातो. आणि हे सर्व करत असताना सरपंचाची भूमिका ही फार महत्त्वाची असते. कारण गावातील सर्व कामांसाठी मंजुरी देणे किंवा मंजुरी मिळवणे, विकास कामासाठी खर्च झालेल्या निधीची नोंद ठेवणे, त्यावर देखरेख ठेवणं ही सर्व कामं सरपंचाची आहेत. ग्रामपंचायतीचा आर्थिक कारभार ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांनी मिळून सांभाळायचा असतो. यासोबतच सरपंचाला वाटलंच तर ते अधिकही कामं करू शकतात. जसं की गावात शिक्षणासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा, आरोग्यविषयक शिबिरं, आरोग्यविषयक जनजागृती आणि अत्याधुनिक सोयीसुविधा, सरकारी योजनांची जनजागृती, जलसंधारणाची कामं, गावात रोजगार निर्मिती, वाचनालय, व्यायामशाळा, घरोघरी फिल्टरचं पाणी, वीज पुरवणे, सौर ऊर्जेचा वापर करून गावात वीज निर्मिती करणे, गावात सुशोभीकरण, वृक्ष लागवड, पर्यावरणाचं संवर्धन, त्यासोबतच गावकऱ्यांच्या सहभागातून गावाच्या विकासासाठी होणारी कामं ही सरपंच पुढाकार घेऊन करू शकतात. महाराष्ट्रात अशी अनेक गावं आहेत आणि अनेक सरपंच आहेत जे आपल्या गावाच्या विकासासाठी झटताना दिसतात. मूलभूत विकास कामांसोबतच सोयी सुविधा आणि गावाचा सर्वांगीण विकासही करतात. अनेक ग्रामपंचायतीची स्वतःची रुग्णवाहिका आहे, ट्रॅक्टर्स आहे, शेतीची अवजारं सुद्धा आहेत. हे सर्व प्रत्येक गावात होऊ शकतं, पण त्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायत यांची इच्छाशक्ती असायला हवी. आज अनेक गावांमध्ये सरपंच पद हे केवळ मानाचं आणि राजकारणाचं साधन म्हणून पाहिलं जातं. महिला सरपंच असेल तर अनेक गावं अशी आहेत की ती महिला बिचारी घरी असते आणि तिचा पती किंवा भाऊ किंवा वडील जो महिला आरक्षणामुळे निवडणूक लढू शकला नाही तोच सरपंच म्हणून कारभार पाहतो. लोकही सरळ सरळ त्याच व्यक्तीला सरपंच मानत असतात. पण सरपंच पद हे केवळ राजकारणाचं नाही तर गावाच्या विकासाचं आणि गावातील चांगली पिढी घडवण्याचं साधन आहे हे मात्र नक्की. सरपंचाची कामं आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा.